नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा मंगळवेढेकरांचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या, आमदार समाधान आवताडे यांची मागणी. पंढरपूर मंगळा तालुक्यांना ट्रिगल 2 लागू करावा, माजी आमदार प्रशांत परिचारक यांची फडणवीस यांच्याकडे मागणी. रांजणी भीमानगरच्या सरपंच चंचला पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिला राजीनामा. सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन. मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी. आणि कंटेनरच्या धडकेत 5 मिनिटे मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिखलगी, जंगलगी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्द, बावची, पौट, आजवेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोटी व हुलजंती या गावांना 1270 TCFT एवढे पाणी मंजूर असताना केवळ 80 TCFT म्हणजेच केवळ 6% पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे. या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली असता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पाणी वाटपाला हा कोणता न्याय करण्यात येत आहे, असा खडा सवाल आमदार आवताडे यांनी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन सल्लागार समितीची बैठक व सन 2023-24 मधील रब्बी व उन्हाळी हंगामातील म्हैसाळ उपसा सिंचन पाणी नियोजन संदर्भात राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पार पडली. यावेळी आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्याला पाणी देताना दुजाभाव होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले व म्हणाले. या बैठकीत बोलताना आमदार आवताडे म्हणाले की म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभागाअंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक 2 अन्वये तरतूद असणारे पाणी पूर्ण दाबाने देण्यात यावे. त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी होणे अपेक्षित असताना पाणी वाटपाचा दुजाभाव केला जाऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नैसर्गिकदृष्ट्या दुष्काळी तालुका अशी पारंपरिक ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्याला निसर्गाने नाकारले आहे. त्यामुळे आपण संवेदनशील भावनेने आमच्या पाणी प्रश्नाचा विचार करून आम्हाला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात यावे, असे आमदार आवताडे यांनी यावेळी म्हटले आहे. दुष्काळ निष्कर्षाचे फेरसर्वेक्षण करून पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातल्या दुष्काळाला ट्रिगर 2 लागू करण्याची मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. पैसेवारी 50 पेक्षा कमी असताना महामदत प्रणालीद्वारे केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे दोन्ही तालुक्याचा दुष्काळ तालुक्यात समावेश झालेला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवेढा पंढरपूर तालुकाग्रस्त तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांना दिलासा देण्याची मागणी केली. पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यामध्ये पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाली आहे. पावसाचे अनेक दिवस खंड पडल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे सध्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील ओढे, नाले, तलाव, विहिरी हे नैसर्गिक स्रोत पावसाने न भरल्यामुळे कोरडे पडले आहेत. तसेच येथील शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी वणवण होत आहे. त्यासाठी जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणीही मागणीपत्राद्वारे केली आहे. राज्यातील ज्या तालुक्यामध्ये सरासरीच्या निम्म्यापेक्षा किंवा अत्यल्प पाऊस झाला आहे, पावसाचा खूप दिवसाचा खंड, जलस्तरावरील घट, पीक पेरा आणि उत्पादनातील निम्म्याहून अधिक घट, पीक वाया जाणे, चाऱ्याची गंभीर स्थिती, पाणी टंचाई, पाणी पुरवठ्याच्या जलस्रोताची सद्यस्थिती या बाबीचा विचार करून राज्यातील अनेक तालुक्यामध्ये
दुष्काळाचा ट्रिगर 2 लागू केला आहे. पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात महामदत प्रणालीद्वारे फेरसर्वेक्षण करून दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा अशी आग्रही मागणी प्रशांत परचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रांजणी भीमानगर येथील सरपंच चंचला विजयराव पाटील यांनी आज आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिलेल्या जिल्ह्यातील पहिला महिला सरपंच म्हणून आज त्यांच्याकडे जनता कुतूहलाने पाहत आहे. त्यांची रांजणी भीमानगर या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये सरपंचपदी नियुक्त झाले असताना त्यांना सत्तेचा कधीच हव्यास वाटला नाही, वाटणारही नाही. मी पदापेक्षा माझ्या मराठा समाजावर जास्त प्रेम करीत असल्यामुळे मी क्षणाचाही विलंब न लावता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा जाहीर केला. यावेळी त्या बोलताना म्हणाले की आम्हाला मराठा आरक्षणापेक्षा कुठलेही पद महत्त्वाचे नसून मी आज सरपंच पदाचा राजीनामा घोषित करीत असून जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे. आम्ही उद्यापासून आमरण उपोषण करणार आहोत. मराठा योद्धा जरांगे पाटील हे अन्न पाण्याविना गेले 4 ते 5 दिवस उपोषणात बसले असताना त्यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रातील सरकार कुठलीही दखल घेत नसल्यामुळे व आरक्षण देण्यास विलंब करीत असल्यामुळे आम्ही त्याचा निषेध म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने मी माझा निर्णय घोषित करीत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेली 5 दिवस अन्न पाण्याविना तसेच वैद्यकीय उपचार नाकारत आमरण उपोषण सुरू केलेले आहे. आपला योद्धाच जर उपाशी असेल तर त्याच्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने 1 दिवस अन्नत्याग उपोषण करण्यात आले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. आंदोलनावरती सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नसल्यामुळे समाजाचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताची काळजी म्हणून मतदारसंघातील मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. तसेच आज तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी अटकाव करून आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील ग्रामस्थांनी सर्वानुमते ग्रामपंचायत ठराव करून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून पुढील राजकीय निवडणूक मधील मतदानावर बहिष्कार व सर्व पक्षाचे राजकीय नेते व पुढारी यांना गावास येण्यास व राजकीय सभा घेण्यास बंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आतापर्यंत समोपचाराची भूमिका घेतली होती. मात्र शासनाकडून कसलीही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य पक्षाचे नेते, पुढारी हे आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. म्हणूनच मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेते, पुढारी यांना ग्रामस्थांनी गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ढवळस ग्रामस्थांच्या वतीने गावात प्रवेशबंदी निवेदन मंगळवेढा सकल मराठा समाज व मंगळवेढा पोलीस स्टेशन, मंगळवेढा पंचायत समिती, मंगळवेढा तहसील कार्यालय यांना निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे. कंटेनरच्या धडकेत 5 मेंढ्या मृत्यू झाल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास विश्वंभर लकडे यांच्या शेतासमोरील हायवेवर घडली. या प्रकरणी जीवन सोमनिक सोनेवाडीकर वय 34 राहणार हत्तूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून खालिद शहाबुद्दीन पठाण वय 46 राहणार हरियाणा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे वरील ठिकाणचे रस्ता ओलांडून पलीकडे जात असताना खालिद पठाण यांच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक RJ14 GS 7740 या भरधाव वेगाने चालून फिर्यादी यांच्या ताब्यातील मेंढ्यांना धडक देऊन 5 मेंढ्या मयतास व 5 मेंढ्या जखमी होण्यास कारणीभूत झाला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर दाईंगंडे हे करीत आहेत.
हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.